पवित्र नद्यांनो, या आणि प्रतिकात्मक रूपात या सगळ्यांना दर्शन द्या। हे स्वर्गीय कलश आहेत का? हे खऱ्या पवित्र नद्यांचं दर्शन आहे। स्वामी देवा, या पवित्र नद्या पावलांच्या रूपानं प्रकट झाल्या आहेत। ही कृपा आम्ही कशी पेलू? घ्या, पवित्र नद्यांचं दर्शन घ्या। आमच्या हक्कीला साथ दिली, इथे आलात, सगळ्यांना दर्शन दिलं। अशाच खेळत राहा। शिव शंकर शंभो। बाळ्या, पवित्र नद्यांच्या स्नानाचं पुण्य तुम्हा सगळ्यांना मिळालं। स्वामी, आजपर्यंत जे ऐकलं होतं ते आज प्रत्यक्ष अनुभवलंय। अक्कलकोटचं हे महात्म्य बघून माझं जीवन धन्य झालं स्वामी। अवघ्या जगानं हे अनुभवायला हवं। आपण प्रत्येकाला इथे आणूयात, स्वामींच्या पवित्र भूमीत, स्वामींच्या दर्शनाला। नाही जोशी बुवा, चुकताय तुम्ही। हे बघा, आपण कोणालाही इथवर आणू शकत नाही। केवळ स्वामीच इथवर सगळ्यांना आणू शकतात। शिव शंकर शंभो। बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? बाबा, मलाही कळत नाहीये की आपण इथे कसं आलो। काय झालं बाबा? मला असं वाटतं मगाशी जो दूर झाला होता ना, त्याने आपली शुद्ध हरपली असावी। बाबा बघा, मगाशी आपण जिथे पडलो ती ही जागा नाहीच आहे। बघा, ते झाड इथे कुठेच दिसत नाहीये। मग आपण इथे कसं आलो? कसं शक्य? मलाही नाही कळत आहे बाबा, हे आपल्या बाबतीत काय घडतंय। इतकंच समजतंय की स्वामींच्या कृपेमुळे आपण सुखरूप आहोत।
स्वामींचं नाव घेऊयात आणि पुढे जाऊयात. कदाचित हाच त्यांचा मार्ग असेल जो आपल्याला कळत नाहीये. सिद्धी कौतुक आहे तिचं, कौतुक. कौतुक कसलं बाबा? स्वामींची कृपा असली की मार्ग आपोआप सापडतो. आपण फक्त पुढे चालत राहायचं. स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. बाबा, ते तिकडे गाव दिसतंय. मला असं वाटतंय आपण अक्कलकोट जवळ आलोय. चला आपण जाऊयात. स्वामींनी चमत्कार केला. आपण अक्कलकोटच्या वेशीपाशी आलो. बाबा, तुमची इच्छाशक्ती फळाला आली. आपण अक्कलकोटला पोहोचतोय. अभी वक्त नहीं आया है, इम्तिहान खत्म नहीं हुआ है. दादा, स्वामी समर्थांच्या अक्कलकोट गावी जायचं आहे. अक्कलकोट गाव हेच ना? अक्कलकोट? अहो, अक्कलकोट नावाचं गावच नाही इथं. आमचं नाव, आमचं गाव, आमच्यावर हक्क मिळेल, पण आमच्या मर्जीने. वाट पाहायला लावणारही आम्हीच आणि वाट दाखवणारही आम्हीच. काय रे, आम्ही तुमचे कोण? स्वामी, तुम्ही आमच्यासाठी माऊलीप्रमाणे आहात. माऊली म्हणजे आई. मग जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा तुम्ही माहेरी येता. मग माहेरी येताना रिकाम्या हाताने येतात का रे? स्वामी, अहो आम्ही काहीच आणलं नाही. स्वामी, माफ करा, चुकलं आमचं. मी आत्ता बाजारात जाऊन काही वस्तू घेऊन येतो. गोपाळ बुवा, थांबा. अहो, स्वामींच्या म्हणण्याचा तो अर्थ नाही. स्वामी या भौतिकातलं काहीही मागत नाहीये. खरंय, स्वामींना सोनं चांदी वस्तू हे काहीच नकोय. त्यांना फक्त भक्तीचा अर्पण हवं असतं. स्वामी, नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला काही कळत नाहीये म्हणून विचारतेय. स्वामी, तुम्हाला काय सुचवायचं यातून? डोळे बंद करा. हो. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो या जोड्या आमच्या खांद्यावर अशा अचानक कशा? बसा खाली. जोळीत बघा काय आहे.
स्वामी, यामध्ये तर प्रत्येक पानावर आपलं नाव आहे. श्री स्वामी समर्थ असंच लिहिलंय. स्वामी, अहो यावर तर श्री स्वामी समर्थ असंच लिहिलंय सगळीकडे. यात कोणी किती भक्ती केली याची नोंद आहे. स्वामी, अहो याच्यात 3-4 पानांवर लिहिलंय. बाकीची सगळी कोरी आहेत. असं का? कपिले, तू आमचं नाव घेतेस खरंय, पण त्याहून जास्त चुका करतेस, पाप करतेस. आणि जशी जशी पाप वाढत जातात तसा तसा पुण्याचा संचय कमी होत जातो. अरे अक्कलकोट म्हणजे तुमचं माहेर आहे, आणि माहेर येताना रिकाम्या हाताने यायचं नाही. तुमची भक्तीची आणि पुण्याची झोळी भरलेली आहे, जशी तुम्हा सगळ्यांची. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐका. आमचा राजाराम आणि सिद्धी अक्कलकोटला यायला निघालेत. राजाराम, तुला अहंकार झाला, पण तू आमचं नावही घेत होतास, भक्ती करत होतास. मात्र सिद्धी बाळा, तू फक्त तुझे वडील भक्ती करताय म्हणून भक्ती करत आलीस. आता तुझ्यात ती भक्ती जागृत करण्याची वेळ आली आहे. गोपाळा, जा, तू जी बखर लिहितोय ती जेवढी लिहून झाली तेवढी घेऊन ये. हो स्वामी, आणतो. स्वामी, ही बखर घेऊन आलोय. चल आमच्या बरोबर. आज सिद्धीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. स्वामी स्वतः तिच्याकडे गेलेत, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेचा प्रवाह वाहणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा, काही वेळापूर्वी आपण जंगलात होतो आणि आता इथे. आपण इथे कसे आलोत काहीच कळत नाही. स्वामींची योजना असेल. पण याऐवजी आपण अक्कलकोटला स्वामींच्या चरणाशी बसलो असतो तर किती बरं झालं असतं ना. स्वामींचं रूप बदलतंय म्हणजे नक्कीच काहीतरी लीला घडणार. हे नक्कीच एखाद्या आत्म्याच्या जागृतीचं चिन्ह आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काका, आम्हाला अक्कलकोट गावी जायचं आहे. हे गाव कोणतं आहे सांगाल का? ही मुलगी अक्कलकोट मध्ये उभी राहून अक्कलकोटची वाट विचारते. ही स्वामींची रचना आहे बहुतेक. काका, आम्ही सतत रस्ता चुकतोय. काय घडतंय काही कळतच नाहीये. माऊली, स्वामींनी सांगितलं होतं की योग्य व्यक्तीला ही बकर वाचायला द्या. मुलगी संकटात दिसतीये, बली दिसतीये, ही बकर तिला वाचायला द्या. होय माऊली, देतो. हे घे बाळ, स्वामींची बकर. स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींची सेवा कर, म्हणजे तुला तुझा मार्ग सापडेल. ही बखर तुझ्या हातात आहे म्हणजे मार्ग तुझ्या पायामध्ये आहे. पण काका, आम्ही खूप दुरून आलोय. ना राहायची व्यवस्था ना खायची व्यवस्था. ही बखर कुठे बसून वाचू मी? बाळा, कशाला काळजी करतीये? सेवा करायची इच्छा असली की सगळी व्यवस्था स्वामीच करताय. या इथं जवळच धर्मशाळा आहे, तिथं बस, तिथं वाचन कर. हा, पण गोपाळ माऊली, हिला बखर वाचनाचे नियम समजावून सांगा. वाचनाचे वेगळे असे काहीच नियम नाहीत. पण मग स्वामी मला का सांगतायत तिला नियम समजावून सांग म्हणून? मी सांगतो.
काय ना बाळा, एकदा काही बखर वाचायला सुरुवात केली की जागेवर उठायचं नाही, कुठं हालायचं नाही, थांबायचं नाही. आणि 2 वेळा जर नियमांचं उल्लंघन झालं तर परत ही बखर वाचण्याची परवानगी नाही. आता हे सगळे नियम पाळायची तयारी आहे का तुझी? हो, तयारी आहे माझी. चालत की मग गोपाळ माऊली, घेऊन जाऊया ना धर्मशाळेकडे. हो मग या. हे पहा बाळ, माऊलीनी सगळी तयारी केलेली आहे. तू आता वाचनाला सुरुवात करू शकतेस. काका, तुम्ही माझ्यासारख्या क्षुल्लक जीवावरती इतकी कृपा केली, याचे पांग मी कसं फेडू? तू काहीही काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. गोपाळ माऊली, आपण सुद्धा थोडा वेळ इकडे थांबू आणि आता ही जी बखर वाचणार आहे ते आपण श्रवण करू. स्वामी, माझ्या हातून तुम्ही लिहून घेतलेली ही बखर आणि आज तिचं श्रवण तुम्ही स्वतः माझ्या शेजारी बसून करणार. हा क्षण माझ्यासाठी मोक्षापेक्षाही मोठा आहे. मला तर वाटतंय या मुलीच्या निमित्तानं ही लीला माझ्याच कृपेचा भाग आहे. तुमची रचना आगाध आहे स्वामी. श्री स्वामी समर्थ. ही सेवा माझ्या प्राणापेक्षा मोठी आहे. काय बी म्हणा सका भाऊ, अक्कलकोटमध्ये येऊन फार छान वाटलं बघा. माऊली काका, हे लोक असं का बोलतात? ते म्हणतात की आपण अक्कलकोट मध्ये पोहोचलो, पण हे तर अक्कलकोट नाही ना. मग त्यांना असं का वाटतंय? बाळा, भक्तांसाठी जगातली प्रत्येक जागा ही अक्कलकोटच आहे. तुमच्या मनात जसा भाव असतो तशी गोष्ट निर्माण होते. आता बाळा, तू जर काही बखर वाचताना मनामध्ये हा विचार आणलास की हे अक्कलकोट आहे, तर स्वामी तुझ्या करता इथेच अक्कलकोट उभं करतील. तुला पायपीट करत कुठेही जायची गरज पडणार नाही. बाकी सगळा फक्त दृष्टीतला फरक असतो बाळा. म्हणजे मी जर असं मानलं की मी अक्कलकोट मध्ये आहे आणि ही बखर स्वामींना वाचून दाखवते, त्यांच्यापर्यंत माझी ही भक्ती पोहोचेल आणि माझी ही सेवा फळाला येईल का? सिद्धी बाळा, अक्कलकोट गाठण्यासाठी पायांची पायपीट नको, मनाची सिद्धता पुरेशी आहे. मनानं पोहोचशील तर नक्की स्वामींची भेट होईल. घे स्वामींचं नाव आणि बखर वाचायला सुरुवात कर. मी आता असंच मानते. श्री स्वामी समर्थ. मी आता अक्कलकोट मध्ये आहे आणि माझी ही सेवा, माझी ही साधना तुम्ही स्वीकार करावी. जेव्हा भक्तिभाव जागा होतो तेव्हा देव दूर नसतो, तो तेव्हाच प्रकट होतो भक्तांच्या अंतःकरणात. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमचं प्रत्येक रूप हे नव्या अर्थाने उजळतं. राजाराम आणि सिद्धी यांच्या अक्कलकोट पर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही राजारामला त्याच्या चुकीची जाणीव करून देत आहोत आणि सिद्धीकडून सेवा घडवून आणत आहोत, जेणेकरून त्याची भक्ती मार्गामध्ये प्रगती व्हावी या हेतूने. गोपाळा, आम्हाला दुहेरी हेतू साधायचा आहे. स्वामी, अक्कलकोट मध्ये पोहोचल्याची जाणीव त्यांना कधी करून देणार आहात?
स्वामी, तुमचं प्रत्येक रूप हे नव्या अर्थाने उजळतं. राजाराम आणि सिद्धी यांच्या अक्कलकोट पर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही राजारामला त्याच्या चुकीची जाणीव करून देत आहोत आणि सिद्धीकडून सेवा घडवून आणत आहोत, जेणेकरून त्याची भक्ती मार्गामध्ये प्रगती व्हावी या हेतूने. गोपाळा, आम्हाला दुहेरी हेतू साधायचा आहे. स्वामी, अक्कलकोट मध्ये पोहोचल्याची जाणीव त्यांना कधी करून देणार आहात? सिद्धीच्या भक्तीची झोळी भरली की ताबडतोब. आणि इकडे जा, सगळ्यांनी आपापल्या नावाचा कागद घेऊन या. बस, कागद जसे सापडतील तसे आणून द्या आम्हाला. ना, आणा परत. ज्याचं नाव ज्या कागदावर असेल तो कागद त्याला द्या आणि घेऊन या इकडे. आयुष्य असतंच असतं या खेळाप्रमाणे. तुम्ही जर स्वार्थी होऊन फक्त स्वतःचा विचार केला आणि त्याच्या मागे धावत राहिलात तर काही साध्य होत नाही. पण निस्वार्थी होऊन जर इतरांचा विचार केला तर तुम्हाला जे हवंय ते साध्य होतं. आमच्या राजारामला याच गोष्टीची जाणीव करून देणार आहोत आम्ही. शिवशंकर शंभो. स्वामी सूत म्हणतात, जो केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करतो त्याला कृपेचा मार्ग कधीच सापडत नाही. ही स्वामींची पहिली शिकवण. आणि जो दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचं दुःख पाहतो त्याच्या दुःखात स्वामी स्वतः त्याच्या पाठीशी उभे राहतात. हे वाक्य मी आधी कुठेतरी ऐकलंय. हो हो, अगदी याच आवाजाचा. स्वामी म्हणतात, स्वार्थ हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जो स्वार्थी भावनेने वागतो
त्याचं प्रकाशमय जीवन अंधारात जातं आणि हा अंधार तेव्हाच दूर होतो जेव्हा आपण दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो. राजाराम भाऊ, गेल्या काही दिवसापासून घरात सतत दुःखाचे प्रसंग वाढतायत बघा. कधी आजारपण, कधी अपघात, एक संपत नाही तर दुसरं उभं राहतंय बघा. पण आता मी ना मनात ठरवलंय की स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये दर्शन घ्यायचं. पण जरा धन कमी पडतंय दादा, म्हणून जरा तुमच्याकडं मदत मागायला आलोय. राजारामकडे काम करतोस तू. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, काही काळजी करायची नाही. ही पैशांची थैली, अक्कलकोटला जा, स्वामींचे दर्शन घेऊन घे. तुझ्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होतील. श्री स्वामी समर्थ. ये आता. रामकृष्ण हरी माऊली. त्या गावकऱ्याला अक्कलकोटला जायचं होतं, तुम्ही मदत केली, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही त्यालाही तोच मार्ग का दाखवला नाही ज्या मार्गाने तुमच्यावर स्वामींची कृपा झाली? आता तुम्ही देखील स्वामींना न बघता न भेटता त्यांचं नामस्मरण करत होता आणि तुमचा उत्कर्ष झाला. आता तो व्यक्ती सुद्धा अक्कलकोटला नंतर जाऊ शकला असता. तोपर्यंत त्याने स्वामींचं नामस्मरण केलं असतं, स्वामींना आनंद झाला असता, त्याची जोळी भक्तीने भरली असती. स्वामींच्या भक्तीचा मार्ग पण तो माझा आहे. माझ्या नामस्मरणातून जन्माला आलाय, तो माझ्या अंतर्मनातून निर्माण झालाय. पण मला सापडलेला, मला गवसलेला स्वामींच्या भक्तीचा मार्ग मी असा सगळ्यांना सांगितला आणि सगळ्यांवर जर कृपा झाली तर मग माझं महत्व काय? तो मार्ग स्वामींनी माझ्यासाठी निर्माण केलाय हे असं कोणालाही तो सांगणार नाही. राजारामा, एक दिवस तुला याचा पश्चाताप नक्कीच होईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज मला खरंच पश्चाताप. तेव्हा वाटलं होतं मी योग्य करतोय, स्वामींच्या मार्गावर माझाच अधिकार आहे. पण आज समजतंय कृपेवर अधिकार गाजवणं म्हणजेच सर्वात मोठं पाप. मी केवळ माझ्यापुरता विचार केला, स्वतःचं पुण्य साठवायचं, कृपा टिकवायचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात मी स्वतःलाच हरवलं. कदाचित याच पापांची जाणीव व्हावी म्हणून मला ही शिक्षा झाली असेल. ही वेदना, ही भटकंती कदाचित माझ्या अहंकाराचा परतावा आहे. पण पापांची संख्या इतकी आहे की मला माफी मिळेल असं वाटत नाही. कृपा नाही, शिक्षा हाच माझा लेखाजोखा आहे. स्वामी म्हणतात, पश्चाताप हा शेवट नाही तर ती सुरुवात आहे. जो आपलं पाप ओळखतो तो आधीच अर्धा पवित्र झालेला असतो. स्वामी, जर तुम्ही खरंच माझ्या हात असाल तर ही भावना, ही जाणीव, हीच माझी क्षमा ठरू द्या. श्री स्वामी समर्थ. जेव्हा पश्चातापाला सुरुवात होते तेव्हा पाप माफ व्हायला लागतात आणि कृपेला सुरुवात होते. स्वामींच्या प्रत्येक शब्दात अर्थ दडलेला असतो, पण आजचा भाव काहीतरी वेगळाच दिसतोय. अहो, गुरूंच्या हृदयातून प्रकाश बाहेर पडला. ही काय दिव्य लीला आहे? स्वामी, हे जीवाचं, आत्म्याचं प्रतीक आहे. पाणी म्हणजे संसार आणि मासा म्हणजे त्यात भटकणारा आत्मा. स्वामी,
ही काय रचना आहे? या पाण्यात मासा आणि तोही इतका दिव्य आणि तेजस्वी. आम्ही म्हणजे विष्णू. बाळ्या, दशावतारांपैकी पहिला अवतार कुठला? स्वामी मत्स्य अवतार. हाच तो अवतार. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनंत कृपामूर्ती. भक्तांच्या अंतकरणात जेव्हा समर्पण जागं होतं तेव्हा साक्षात स्वामी प्रकट होतात. एकदा काही बकर वाचायला सुरुवात केली की जागेवर उठायचं नाही, कुठं हलायचं नाही, थांबायचं नाही. स्वामी, आता काय करावं? नियम मोडू नये, पण हे असंच बघत बसावं का? हा आवाज कुठून येतो? हे काय आहे? जो स्वतःच्या भक्तीने पवित्र झाला त्याचं पाणी कृपामृत बनतं. स्वामी, दशा अवतारातील मत्स्य अवतार हे पहिलं प्रकरण आहे. स्वामी, आम्ही सगळं समजलो. गोपाळ बुवा, स्वामी म्हणतात त्याप्रमाणे कृपा ही बाहेरून येत नाही तर ती आतून येते. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे पश्चाताप ही शिक्षा नव्हे तर तो कृपेचा प्रारंभ आहे. जसं पाणी पवित्र केलं की ते अमृत होतं, तसं अंतःकरण शुद्ध केलं की आत्मा दिव्य होतो आणि त्या क्षणी कृपेचा मासा भक्तीच्या हृदयात जन्म घेतो. बाळ्या, राजारामच्या मनातली पश्चातापाची भावना आता वाढली आहे. अहंकार लोप पावतोय, त्याला त्या चुकांची जाणीव झाली आहे. एकीकडे पाप पुसली जात असताना दुसरीकडे कृपेची सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि त्या कृपेचाच भाग म्हणून राजारामला मी वेगवेगळ्या माध्यमातून दशावतारांपैकी एक रूप दाखवणार आहोत. आणि ज्या क्षणी त्याला हे कळेल की ते आम्हीच आहोत त्या क्षणी आम्ही त्याला आमच्या मूळ रूपात दर्शन देऊ. स्वामी, म्हणजे आता सगळं राजाराम भाऊंच्या हातात आहे असंच ना? आता हे राजारामच्या हातात आहे की आम्ही त्याला कधी भेटणार आणि कधी दर्शन देणार. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी म्हणतात, जो पश्चाताप करतो त्याच्या हृदयात कृपेचा पहिला किरण उतरतो. बाबा, काय झालं तुम्हाला? काय बघताय तुम्ही? असं कसं झालं? आताच तांब्यात तो दिव्य मासा दिसला. त्याच्या चमकत्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं माझ्याकडे आणि आता तो नाहीसा झाला. हा भास होता का की स्वामींचाच एखादा संकेत? स्वामींची लीला ओळखता येत नाही
ते जे दाखवतात त्यामागे अर्थ दडलेला असतो. पण माझं मन आता प्रश्नांनी भरलंय. बाबा, अहो काही बोलत का नाहीये तुम्ही? तुम्हाला काही दिसलंय का? स्वामी, हा मासा मी खरंच पाहिला की मला भास झाला. आम्ही राजारामला अशाच पद्धतीने दर्शन देत राहणार आणि सिद्धीची परीक्षा घेत राहणार. स्वामी, म्हणजे राजाराम भाऊ आणि सिद्धी यांच्यावर तुम्ही एकाच वेळेला कृपा आणि त्यांची परीक्षाही बघणार आहात का? श्री स्वामी समर्थ. स्वामी, कांदे इतके उग्र आहेत पण डोळ्यात पाणीच येत नाही, असं का? काय गहते, तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाहीये? अहो, माझ्या डोळ्यात तर गंगा जमुना वाहतात. स्वामी, अहो माझ्या कांद्यांमध्ये अशी उग्रता का? ज्याला झोंबायचे त्याला झोंबतात. कांद्यांनाही कळतंय कोण खरंच काम करतंय आणि कोण फक्त काम करतंय दाखवतंय. स्वामी, अहो मी सुद्धा कामच करते ना. नाही म्हणजे एवढे कांदे चिरतेय मी. यांचे डोळे बघा आणि माझे बघा. जोपर्यंत आम्ही थांबा म्हणत नाही तोपर्यंत कांदे चिरत राहा. स्वामी म्हणतात सेवा ही केवळ शब्द नव्हे तर ती तडप आहे, ती ताप आहे. ज्याच्याकडे सहनशक्ती आहे त्यालाच कृपा मिळते. हा वारा अचानक कसा वारा सुटला? वाचन थांबवायचं नाही. जोपर्यंत स्वामींचं नाव चालू आहे तोपर्यंत अंधाराचं अस्तित्व नाही. कुणीतरी कुठेतरी कांदे कापतंय असं भासतंय. हा वास, हा वारा, हा त्रास पण इथपर्यंत का पोहोचतो? तर स्वामी, ही सुद्धा परीक्षा करतायत माझी. स्वामी म्हणतात भक्ती केवळ गाणं नाही, ती आत्म्याची साधना आहे. जिथे डोळे पाणवतात तिथे कृपेची बीज पेरली जातात. काही झालं तरी थांबायचं नाही. स्वामींना शब्द दिलाय मी. ते काका म्हणाले हे वाचन मध्येच थांबवलं तर प्रवास अर्धवट राहतो. श्री स्वामी समर्थ. माझी मुलगी किती धैर्यवान. माझ्या डोळ्यातही आता पाणी आलं पण ती अजूनही डोळे मिटत नाही. स्वामी, हिच्यावर कृपा करा, कृपा करा. स्वामी म्हणतात भक्तीचा शेवट अश्रूमध्येच होतो. जेव्हा मन वेदनेला स्पर्श करतं तेव्हाच कृपा उतरते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, अहो स्वामींच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. ही काय लीला आहे त्यांची? गहताई, मला काय वाटतंय काहीतरी मोठं संकट येणार आहे, मोठी आपत्ती येणार आहे. मी तुम्हाला सांगते बघा, हे अगदी खरंय. मी स्वामींनाच विचारते. कपिला माई,
शांत व्हा. हे बघा, स्वामींच्या लीलेचा अर्थ आपल्याला असा सहज समजत नाही. गोपाळ बुवा, आज आपल्याला पुन्हा एकदा स्वामींची लीला बघायला मिळाली. खरंच स्वामी स्वतः भक्ताचा सांभाळ करतात. भक्त श्रद्धा कमी करण्याकरता कधी कधी तो आम्हाला आमच्यावर घ्यावा लागतो. स्वामी, म्हणजे सिद्धीला होणारा त्रास तुम्ही स्वतःवर घेतला? स्वामी, तुमची लीला अगाध आहे. बाळ्या, सिद्धी पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आता पाहायचंय ती किती टिकून राहते. आणि राजाराम आम्हाला कधी ओळखतो हेही पाहायचंय. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी, हे तुमच्या हातात काय आहे? म्हणजे शाळीग्रामासारखं दिसतंय खरं, पण स्वामी, एवढ्या एकाग्रतेने त्याच्याकडे काय पाहताय? हे काय आहे? कुणी आहे का तिथे खाली? जमिनी खालून काहीतरी सरकतंय असं का वाटतंय? असं वाटतंय की खालून कोणीतरी हात वर ढकलतंय. ही कल्पना आहे की संकेत? बाळप्पा भाऊ, स्वामी काय करत असतील आणि या दगडावर एवढा दाब का देत आहेत? गोपाळ बुवा, ही लीला अनुभवायला मिळणं हे आपलं भाग्यच नाही का? स्वामी, हे दिव्य रूप आहे. तुमच्या या अलौकिक लीलेचे आम्ही साक्षीदार झालो. खरंच आम्ही धन्य झालो. दशावतारातला दुसरा अवतार म्हणजे कुर्म अवतार. बहुतेक स्वामी राजाराम भाऊंना कुर्म अवताराचं दर्शन घडवणार आहेत. म्हणजे प्रत्येक अवतारात राजारामाचा उत्कर्ष होत चाललाय आणि प्रत्येक दर्शनात त्याचा अहंकारही पुसला जातोय. शिव शंकर शंभो. हे तर कासव आहे. हे इथे कसं आलं? मी खरंच बघतोय का कासव? म्हणजे हा योगायोग नाही, ही कृपेचीच खून की आणखी कसला तरी संकेत? कसं सांगू आता हिला? सिद्धी नाही, पण तिने जर वाचन थांबवलं तर नियमभंग होईल. आश्चर्यच म्हणावं लागलं.
आधी तो मासा दिसला आणि आता हा कासव. हे असे भास का होत आहे? राजारामा, तुला अजूनही आम्हाला ओळखता येत नाहीये. थोडं पाणी पी. काहीही न खाता पिता सिद्धी अखंड वाचते. ही काय अपार भक्ती आहे. पण हे पाहत नाही. नको सिद्धी, इतके कष्ट नको उचलूस. माझ्यामुळे तुला हे भोग भोगावे लागतात. सिद्धी, बाळा तुला सुखात ठेवायचं, फुलासारखं जपायचं, कधीच कसलीही दोषीच पडू द्यायची नाही अशी शपथ होती माझी. आज मात्र माझ्यामुळेच तू इतकं सगळं सहन करतेस. माझ्या पापांचं ओझं वाचनाच्या प्रत्येक शब्दात वाहतेस. स्वामी, तिच्या सगळ्या वेदना मला द्या. तिला काही होऊ देऊ नका स्वामी. राजारामा, सिद्धी आम्हालाही लेकीप्रमाणे आणि आम्ही आमच्या लेकीला त्रास होऊ देणार नाही. मात्र ज्याप्रमाणे सोन्याला झळण्याकरता आगीत तापावं लागतं, त्याचप्रमाणे सिद्धीला या विश्वात वावरण्याकरता आम्हाला तिला सक्षम बनवावंच लागेल. एक भक्त म्हणून तिला घडवावं लागेल. हा तिला होणारा त्रास नाही, तर तिच्यावर होणारे संस्कार आहेत. आणि सिद्धी घडत आहे. स्वामी, म्हणजे आता तिची परीक्षा आहे. शिव शंकर शंभो. अरे देवा, हा दिवा मंदवतोय, प्रकाश कमी होतोय, अजून वाचन बाकी आहे. थांबायला सांगितलं नाही त्या काकांनी. असं थांबता येणार नाही. हा दिवा सिद्धीच्या तपस्येचा एकमेव साक्षीदार. तोच विजला तर तिचं वाचन थांबेल. स्वामी, हे दिव्यातलं तेल कमी होत चाललंय. हा काही संकेत आहे का? स्वामी, दिव्यातलं तेल संपत चाललंय आणि ज्योतही फडफडते. स्वामी, हा दिवा फडफडतोय म्हणजे अंत नाही, ती चेतना आहे का? अरे देवा, दिवा मंदावतोय, तेलही संपतंय. आता काय करू मी? वाचन अजून पूर्ण झालं नाहीये आणि दिव्यातलं तेल संपतंय. मी उठू शकत नाही. ती वाचन थांबवू शकत नाही. दिवा विजला म्हणजे सगळं संपलं. अंधारात वाचता येणार नाही आणि तिचे इतके कष्ट, तिची तपस्या सगळं वाया जाईल. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. स्वामी, अहो, ही ज्योत कधीही शांत होईल असं वाटतंय.
स्वामी माऊलींचे डोळे दिव्यात खिळले. हा काही साधा दिवा नाही, ही काही साधी परिस्थिती नाही, नक्कीच काहीतरी घडतंय, मोठी लीला सुरू आहे. श्री स्वामी समर्थ. जेव्हा प्रकाश मरणासारखा दिसतो तेव्हा तोच पुन्हा जन्म घेतो. हा दिवा म्हणजे आमच्या भक्तीचं प्रतीक. जोवर भक्ती जिवंत आहे तोवर आमचा प्रकाश विझू शकत नाही. स्वामी, दिवा पुन्हा उजळतोय. ही काय अद्भुत लीला आहे. बाळप्पा, आमची लीला म्हणजे आमचं मौन. ते समजण्यासाठी डोळे नाही, भाव पाहिजे. आम्ही जिथं शांत दिसतो तिथंच कृपा घडत असते. वाचन थांबवायचं नाही. जोपर्यंत वाचन चालू आहे तोपर्यंत अंधाराचं अस्तित्व नाही. सिद्धी, अंदाज झाला. वाचशील कसं तू आता? सिद्धी, स्वामी, स्वामी, माझ्याकडनं काही चूक झाली का? आता माझं वाचन अपूर्ण राहील. स्वामी, तुमच्या कृपेचं जर हेच प्रतीक असेल तर कृपा करा आणि प्रकाश द्या सिद्धीला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, हे कसं घडलं? आणि दिव्यातलं तेलही संपलं होतं. ही नक्कीच स्वामी तुमची कृपा असणार आहे. श्री स्वामी समर्थ. हा स्वामींचा चमत्कार आहे. त्यांनी तिचं वाचन अर्ध्यावर थांबू दिलं नाही. ही खरोखरीच कृपा आहे. स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष आहे. अंधार कितीही घनदाट असो, त्यांचं नाव घेतलं की प्रकाश आपोआप जन्म घेतो. भक्ताचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याकरता आम्ही नेहमी धावून जातोच. आज ज्याप्रमाणे सिद्धीचं रक्षण केलं त्याचप्रमाणे आम्ही पृथ्वीचे रक्षण केलं होतं. वराह अवतार घेऊन हिरण्य राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी नेऊन ठेवलं होतं आणि आम्हाला पृथ्वीच्या रक्षणाकरता त्या राक्षसाचा वध करावा लागला. स्वामी, म्हणजे आता तुम्ही राजाराम भाऊंना वराह अवताराचं दर्शन घडवणार आहात का? शिव शंकर शंभो. सिद्धी, वाचन थांबवू नको. मी हकलतो उचल.
चला चल जा चल जा चल अजूनही ओळखलं नाही. समोर उभा असतानाही मन भीतीने झाकलं आहे. भक्ती जेव्हा धैर्य बनते तेव्हाच कृपा दिसते राजारामा. श्री स्वामी समर्थ, रक्षण करा. स्वामी या संकटातून वाचवा वाचवा स्वामी. थांबायला सांगितलं नाही त्या काकांनी. असं थांबता येणार नाही. शिव शंकर शंभो. गोपाळा, जेवढी लिहून झाली आहे तेवढी बखर घेऊन ये. जशी आपली आज्ञा स्वामी. सिद्धी सिद्धी नको करू असं. नाही, थांबायचं नाही. जोवर बखर संपत नाही तोवर हा श्वासही थांबायचा नाही. स्वामी, तुम्ही स्वतः बखर वाचणार आहात का? चुकलं माझं स्वामी, चुकलं माझं. चुकलं माझं स्वामी. स्वामी, चुकलं माझं. माझ्याकडनं ही चूक झालीच कशी? रात्रभर मला झोप आवरायची होती. माझ्याकडनं नियमभंग झाला. वाचन अर्ध्यावर थांबलं. चूक झाली स्वामी, माझ्याकडनं चूक झाली. नको ग. बाबा, माझ्या हातून मोठी चूक झाली. मी झोपी गेले. आता मला पहिल्यापासून वाचन सुरू करावं लागणार. बाबा, बाबा, मी आता पहिल्यापासून वाचनाला सुरुवात करते. हे कसं झालं? ही इतकी पानं पुढे कशी गेली?
माझं वाचन तर इतक्या पुढे गेलंच नव्हतं. मग मग हे पुढचं कोणी वाचलं? ही पानं तर वाऱ्याने उडाली नसतील ना? आणि हे पुढच्या पानावर सरकू कसं शकतं? इथे तर कोणी दिसतही नाही. श्री स्वामी समर्थ. ही सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामींच्या अस्तित्वाची साक्षच. ह्या पुढचं वाचन सिद्धी स्वतः करायला आली आहे तिला जाग. स्वामी, तुमच्यासारखा भक्तवत्सल गुरु मिळणं हे भक्ताचं भाग्यच आहे. तुम्ही त्यांच्यावर फक्त कृपा करत नाही, तुम्ही त्यांच्या वतीने भक्तीही करता. स्वामी, तुम्ही सिद्धीचा नियमभंग होऊ दिला नाही, तिचं वाचन थांबवलं नाही, तिची सेवा अर्धवट होऊ दिली नाही. खरंच स्वामी, हा चमत्कार नाही तर तुमची करुणा दृष्टी आहे. आम्ही धन्य आहोत स्वामी, धन्य आहोत. सेवा घडते आहे. आता प्रसाद देण्याची वेळ समीप आली आहे. बघूयात त्यांना याची जाणीव होतीये की नाही.